सर, आषाढी एकादशी ही मोठी एकादशी. म्हणजे ह्या दिवशी तर फराळाची चंगळ असते बरं का. वेगवेगळे फराळाचे पदार्थ. आता तर उपवासाची थाळी आली, उपवासाची मिसळ पण आली. ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? व्यक्तिगत माझं म्हणणं एवढंच आहे की हा सगळा मूर्खपणा आहे. म्हणजे काय की मूळ संकल्पना आपल्याला कळत नाही, मग त्याच्यातनं पळवाटा फक्त आपण शोधत राहतो. काही खायचं नाही, अनशन, निराहार राहणं हेच उपवासाचं मुख्य रूप आहे. पण ते झेपत नाही असा एक्सक्यूज घेऊन मग आपण हवं ते हे चालतं हे चालत नाही याच्यावर खल करत बसतो. मुळात एकादशीचं स्वरूप उपवास म्हणजे काय, आहार पूर्णपणे जेवढा टाळता येईल तेवढा टाळून, शक्य असेल तर केवळ अबभक्ष म्हणजे पाणी तेवढं पिऊन राहावं. ज्यांना तेही शक्य आहे की निराहार नि निर्जल, त्यांनी तेही करावं. आणि हे करून जास्तीत जास्त वेळ आत्मचिंतनासाठी, परमेश्वराच्या सेवेसाठी देणं हा उपवासाचा खरा अर्थ. छान सांगितलं. पण अजून एक प्रश्न असा आहे, उपवासाला हे चालतं आणि हे चालत नाही, हे कोणी ठरवलं?